तुम्ही नायक सिनेमा पाहिला आहे का? नायक सिनेमाच्या हिरो सारखा जर एखादा नेता झाला तर? नमस्कार, मी गायत्री. गजब गोष्टीवरती आज आपण अशाच एका व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत. AR अंतुले हेच ते नाव. आणीबाणीनंतर केंद्रात इंदिरा गांधींचं सरकार पुन्हा आलं. राज्यात असलेलं शरद पवारांच्या नेतृत्वाखालीचं सरकार बरखास्त झालं आणि 1980 साली AR अंतुले यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आजही बेधडक, निडर आणि धाडसी निर्णय घेणारे नेता म्हणून AR अंतुले साहेबांचंच नाव डोळ्यासमोर येतं. अंतुले हे मुस्लिम समाजातील मुख्यमंत्रीपदावरती गेलेले पहिलेच व्यक्ती आणि त्यांच्याच रूपाने कोकणाकडेही पहिल्यांदाच मुख्यमंत्रीपद गेले. कोणतीही व्यक्ती त्यांच्याकडे काम घेऊन आली तर पाहू, बघतो, करतो असे शब्द त्यांच्या डिक्शनरीतच नव्हते. काम आलं की ते तत्परतेने पार पडणे एवढंच त्यांना माहीत असे. अंतुले मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांच्या शेतकी ज्ञानावरती अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. पण आश्चर्य म्हणजे शेतकऱ्यांची पोरं म्हणून मंत्रिमंडळात मिरवणाऱ्या नेत्यांपेक्षा अंतुलेंनी शेतकरी हिताचे जास्त निर्णय घेतले. अंतुले म्हणजे निर्णय आणि निर्णय म्हणजे अंतुले असं त्यावेळेचं समीकरणच झालेलं होतं. बॅरिस्टर अंतुलेंचा अधिकाऱ्यांना धाक होता म्हणून कामेही धडाडीने आणि झटक्यात व्हायची. लातूर जिल्ह्याची निर्मितीही अशीच एका झटक्यात झाली. झालं असं की विलासराव देशमुखांनी एका सभेत लातूर जिल्हा निर्मितीची मागणी केली आणि त्याच सभेत लगेचच अंतुलेंनी मागणी मान्य केली. अशा या निडर, बेधडक आणि धडकेबाज नेत्याच्या धाडसीपणाला लगाम लागला तो सिमेंट घोटाळ्यामुळे. त्यांच्या एका ट्रस्टला बिल्डरने पैसे पुरवण्याचा आरोप त्यांच्यावर लागला. खटला हायकोर्टात गेला. तिथे अंतुले दोषी ठरले. नंतर ते सुप्रीम कोर्टात गेले. दशक गेल्यानंतर ते निर्दोष सुटले. तोपर्यंत त्यांचं राजकीय नुकसान जे व्हायचं होतं ते झालंच. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि गजब गोष्टी चॅनलला सबस्क्राईब करा.